भाऊ नमस्कार. नमस्कार. नारायणगावचं टोमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आता सुपरिचित होऊ लागलेलं आहे. बरोबर एक आहे. आंतरराष्ट्रीय टोमॅटो मार्केट म्हणून नारायणगावला दर्जा मिळतोय. तुम्ही एक शेतकरी आहात, या ठिकाणी नेहमी येत असता. हो, मार्केट बद्दल तुमचं एक शेतकरी म्हणून काय मत? नाही आहे, चांगलं आहे, व्यवस्थित आहे. आम्ही काय नेत असतो ना मार्केटला माल वगैरे घेऊन, तर आहे व्यवस्था बऱ्यापैकी वाटते. तर नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटची जी जागा आहे सध्याची 7 एकर, हा इथे टोमॅटो लिलाव, दुपारी तरकारी लिलाव, हा संध्याकाळी धनमेथी लिलाव. अनेक शेतकरी असं म्हणतायत की जागा जास्तची पाहिजे, मोठी पाहिजे. त्या ठिकाणी एकत्रित म्हणजे टोमॅटो तर फक्त टोमॅटोज, तरकारी तर फक्त तरकारीज, किंवा धनामेथी तर धनामेथीच, अशा प्रकारचा लिलाव व्हावा अशी अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे. तुम्ही जुन्नर तालुक्यातील शेतकरी आहात, तुमची काय सूचना आहे? नाही, बरोबर आहे ना. आता जर धनामेथीचं जर सेपरेट झालं तर उलट चांगलं होईल ना, कुठंतरी साईडला केली व्यवस्था तर ते चांगलं होईल. परत तरकारीचं वेगळं झालं तर बरं होईल. आता मी संध्याकाळच्या वेळेला पाहतो तर इथं धनामेथीची बरेचसे येऊन पडतं ना मटेरियल, तर ते सगळं चिखल होतं तिथं. काय काय माल तसा पडून राहतो. मग दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळेला जेव्हा गाड्या घेऊन येतो आपण, तिथं अडचणच होती तिथं त्यावेळेला. आता जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने नारायणगावच्या हद्दीमध्ये 10 एकर जमीन खरेदी केलेली आहे. हो, सध्या जमिनीचे दर खूप वाढत चाललेले आहेत, हा परंतु त्या संदर्भात टीका होते की जास्त दराने घेतली. हा. तुम्ही एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, आता कसं आहे, ते दराच्या बाबतीत आपण नाही ना सांगू शकत. ते शासन त्यांच्या लेवलला त्यांनी ते काहीतरी विचार करूनच केला असणार आहे मला वाटतं. पण जमिनीची गरज आहे. नाही, जमिनीची गरज आहे. मी काय म्हणतो, भले मोफत भेटू कशी भेटू, पण जमिनीची गरज आहे हे तर आपल्याला दिसतंय. समजा आपली इकडं पहिली पण ऑलरेडी आहे ना 12-13 एकरची, 13 एकर आहे. 13 एकरची ती काहीतरी आहे. ती पण चांगली जागा आहे, तसं काय नाही. पण अजूनही त्याच्या व्यतिरिक्त जर कुठं भेटली तर चांगलं आहे. फक्त ते दराच्या बाबतीत नाही आपण एवढं ठरवू शकत ना. आपण काय एवढं हे नाही बघ. पण मार्केट कमिटीला जागा पाहिजे. जागेची गरज आहेच आहे. मी तर म्हणतो उलट जुन्नरच्या ठिकाणी जर भेटले आसपास पुढं गायरान जागा वगैरे, तर ती पण फायद्यातच राहील. आपल्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आजूबाजूच्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, अगदी बीड, परभणी, नंतर इकडं सातारा, सांगली, बारामती, इंदापूर, इकडचे शेतकरी इथे टोमॅटो विक्रीला येत आहेत. हा हा. सगळ्यांचं म्हणणं आहे की बुवा जागा मोठी पाहिजे. नाही, जागा पाहिजे ना, बरोबर आहे ना. कारण जागा एकदम म्हणजे इथं बारीकच होती. गाड्या फिरवायला, पार्किंगला आम्हाला जरी गाडी आमची दुसरी वेगळी आणली तर गाडी बाहेरच पार्किंग करावं लागते. आतमध्ये गाडी सुद्धा आणता येत नाही ना. गाडी जर आणली तर प्रॉब्लेम होतात. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटचं नियोजन कसं आहे? नियोजन चांगलं आहे बरं का. मी सकाळच्या वेळेला पाहत असतो, ते बरेचसे कर्मचारी लोक तिथं शिट्ट्या बिट्ट्या वाजवून तिथं सिस्टमॅटिक गाड्या बिड्या लावायचं काम करतात बरं का. आणि तसं काम चांगलं आहे बरं का. कर्मचारी लोक काम करतात त्यांच्या पद्धतीने. सभापती संजय काळे यांचं काम कसं आहे? नाही, व्यवस्थित आहे त्यांचं बी काम. तसं काय एवढं हे नाही. म्हणजे संचालक मंडळाचं सहकार्य झालं? फक्त काळे साहेबांनी थोडंसं काही ना आठवड्यातून एखादी व्हिजिट मारीत जायला पाहिजे मार्केटला. मार्केटला म्हणजे शेतकऱ्यांचं काय मत आहे? कारण व्यापाऱ्यांच्या काय सूचना आहेत का? जवळजवळ 2-1 महिन्यातून मला फक्त एकदा दिसले होते ते आलेले. असं मार्केटमध्ये फिरलं पाहिजे. हा, आलं पाहिजे. म्हणजे थोडासा दबदबा राहतो. आता काय झालंय, ह्या जे मचका चाललाय त्यांचा काही मागच्या का एवढ्या 8-10 दिवसात, तर त्याच्यात काय झालंय का मार्केटचं जरा असं रेंज वगैरे बरीचशी खाली आली. तर व्यापारी लोक मग काय पांगलेत का काय कळत नाही मला. बाहेर इकडे तिकडे गेले का काय थोडस. मार्केट कमिटी बदनाम झाली असं म्हणायचं? नाही नाही, बदनाम नाही. तर हे व्यापारी लोक समजा काही गेलेत का काही कळत नाही बाहेर, तर थोडस कमिटीने थोडस त्यांना बोलून घेतलं पाहिजे ना, असं मला वाटतं. मार्केट 50% खाली आलं ना मार्केट जवळजवळ एवढ्या. तुम्ही एक शेतकरी आहे, जरी तरुण असले तरी म्हणजे ज्यांचा जागा जास्त दराने खरेदीला विरोध आहे किंवा विद्यमानांनी त्या दराने खरेदी घेतलेली आहे, तरुण जरी असले तरी दोघांनाही सल्ला काय एक शेतकरी म्हणून? नाही नाही, आहे, चाललंय ते व्यवस्थित आहे. म्हणजे फक्त आता ते दराच्या बाबतीत नाही मी बोलू शकत ना. शेवटी त्यांच्या नियमाप्रमाणे जर त्यांनी केलं असेल तर ते होईल व्यवस्थित ना, काही अडचण नाही येणार त्याला. सध्या तुम्ही मी पाहायला मिळतं त्याचं काही मार्केटला फटका बसेल का? नाही नाही, वादविवाद होत राहिले तर त्याचा मार्केटला फटका बसतोच ना साहेब. असं कसं म्हणता येणार आहे? उलट हे सर्व वरच्या लेवलला आहेत. दोन्ही गटाचे जरी असतील, मी म्हणतो विरोधी गट असू नाही तर सत्ताधारी असू, त्यांनी एक आपलं म्हणून चाललं पाहिजे. त्यांना जे मतदारांनी मतदान देऊन त्या खुर्चीवर बसवले त्यांनी त्याचा त्या पद्धतीने लाभ घेतला पाहिजे आणि शेतकरी, सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. सभापती संजय काळे यांनी देखील सगळ्या संचालकांना विश्वासात घेऊन काम करायला हवं. हा, बरोबर आहे ना. जर काही संचालक काही वेगळं सुचवत असतील, एखादा चांगला उपक्रम
काळे साहेबांनी तो ऐकला पण पाहिजे. बरोबर आहे ना. अहो, त्यांनी त्यांच्या पद्धतीने बसून ते नियोजन बसवलंच पाहिजे. काय होतं, हे चव्हाट्यावरती आलं नाही पाहिजे. त्यांची जी मिटिंगचे विषय आहेत ना, त्यांचे ते आतमध्येच ते सॉल्व्ह झाले पाहिजे. त्यांच्यात कुणी समजा एखादी बाजू कुणी चुकीचं बोलते, कुणी चांगलं बोलते, थोडंसं कुठंतरी ऍडजस्टमेंट करून ते बसून घेतलं पाहिजे. त्यांनी विचाराने चव्हाट्यावर आलं नाही पाहिजे. तालुक्याचा विषय, आपली एक तर बाजार समिती मोठी आहे, आंतरराष्ट्रीय लेवलला झाली. थोडंसं विचार करून बोललं पाहिजे सर्वांनी. आज जवळजवळ 10-15 दिवस झाले, बरंच बदनामी चालली ना जवळजवळ आपली. हे संचालक मंडळाने थोडीशी काळजी घेतली पाहिजे सर्वांनीच, बरं का. काळजी घेतली पाहिजे हा दोन्ही गटांनी. हा, दोन्ही. कारण त्यांनी ती काळजी घेणं गरजेचं आहे. आम्ही शेतकरी म्हणून आमचं एक मत आहे तर बा हे झालं नाही पाहिजे या गोष्टी अशा. कारण आम्ही मोठ्या अपेक्षेने त्यांना निवडून दिलेले सर्वांना. तुमचं गाव कुठलं? आपटाळे. आपकडे गाव. हा, किती असतात टोमॅटो? आपले 50, 60, 100 जसं माल असेल तसं आणतो. 100-150 पर्यंत पण असतो आपले कधी कधी कॅरेट. यंदाच्या वर्षीचा टोमॅटोचा सीझन कसा गेला? सीझन चांगलाच गेला. आता नंतरचा बरं का, पहिलं सुरुवातीला जरा लॉस मध्येच झालाय सर्व. पण त्यावेळेला माल खराब झाले असते ना. मे मध्ये जो पाऊस झाला, मे जून मध्ये, तर ते पूर्ण नंतर माल बऱ्यापैकी खराबच निघाले आमचे. म्हणजे अंगावरच आले जवळजवळ हे सीझन म्हणायचं. खुलं मार्केट आहे. हा. आपला माल मुंबईला जातो, दिल्लीला जातो, राजस्थानला जातो. इथे सुद्धा बाहेरचे शेतकरी टोमॅटो विक्रीला येतात. काही प्रमाणामध्ये स्थानिक शेतकरी जरा नाराजी व्यक्त करतात की बाबा याच्या जर बातम्या झाल्या, दूरच्या शेतकऱ्यांना बाजारभाव कळतात आणि शेतकरी इकडे विक्रीला येतात. एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, आता काय होते माहितीये का साहेब, आता ह्या मार्केटला बाहेरून माल येणारच ना, असं नाही म्हणता येणार नाही. माल जर आले तरच व्यापारी येणार आहे तिथं. विषय असा आहे ना, इथं जर लोडर लोक कधी येणार आहेत, ज्या वेळेला त्यांना ज्या प्रमाणात माल पाहिजे व त्यांच्या गाड्या लोड झाल्या पाहिजे. त्यांचे बरेच मोठमोठ्या गाड्या असा 1-1, 1,500 कॅरेट एका गाडीत जातं. त्यांचे तेवढे लोडिंग पूर्ण झाले तर ते व्यापारी थांबणार आहेत. नाही तर आता आपल्या तालुक्यात तेवढा माल उपलब्ध होत नाहीये. उलट तसं बाहेर गेलं तर सारंग घोलप एक आडतदार पण आहे, ते संचालक पण आहे, एक तरुण होतकरू युवक आहे. त्यांच्याबद्दल एक शेतकरी म्हणून तुमची काय भावना? नाही, गोलब साहेबांचं काम अत्यंत चांगलं आहे. आता आम्ही दरवेळेला पाहतो बरं का, रोज सकाळचं ज्या वेळेला आम्ही येतो तर त्यावेळेला ते पूर्णपणे म्हणजे लक्ष असतं त्यांचं, कुठं काय प्रॉब्लेम होतोय का काय, आणि शेतकऱ्यांची जेवढी समस्या सोडवतोय तेवढा प्रयत्न त्यांचा असतोय. म्हणजे आम्ही पाहतो बरं का, सारंग साहेबांचं काम चांगलं आहे इथं तालुक्यामध्ये. इथं मार्केटला ज्या वेळेला येतो त्यावेळेला चांगलंच आहे. म्हणजे आता आपण इतर मार्केटचं ऐकतो, वाचतो, पाहतो, त्याच्यापेक्षा वेगळं पण नारायणगावचं काय आहे टोमॅटो मार्केटचं? नाही, मार्केटला म्हणजे काय आहे, आपल्या बाजार भाव आहेत ना बऱ्यापैकी राहतात बरं का, आणि माल पण येतात चांगले. जरी आपल्याकडं माल संपला बाबा, तालुक्यातला स्थानिक लेवलचा माल संपला तरी बाहेरून माल येतोय. त्यामुळं आपलं मार्केट टिकून राहिले बा. असं फक्त थोडस सुविधाच्या बाबतीत मी तुम्हाला मागं बोललो होतो. ओके. सुविधा जेवणाची जी सुविधा आहे ना, तिची वेळ अगोदर थोडी लवकर घेतली पाहिजे. ते जेणेकरून लोकांना नाश्ता जरी भेटला, जेवणापर्यंत कोणी थांबू शकत नाही. रात्रीचे 2 वाजता 3 वाजता येऊन लाईनला थांबता इथं लोक. त्यांना कमीत कमी आहे ना, सकाळच्या वेळेला नाश्ता भेटला तरी ते समाधानी होतील. दुसरीकडे 40 रुपयाला प्लेट आहे, इकडे 20ला जरी भेटली अल्पदरामध्ये. आणि ते एक शौचालयाचा प्रॉब्लेम आहेच. सकाळच्या वेळेला शौचालय कमी आहेत का? कमी, संख्या कमी आहे, ती वाढल्या गेली पाहिजे. आणि ते अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही सकाळचं जागा पण जास्त पाहिजे. थोडीशी आता जागेचं ऍडजस्टमेंट कसं करायचं ते कमिटीने ठरवलं पाहिजे, पण ते गरजेचं आहे. म्हणजे मला एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून वाटतंय असं. तर सकाळी 7 वाजता मार्केट सुरू होतं, सगळी रांग लागलेली असते, थोडी वाहनं आतमध्ये येतात. सुरुवातीला बाजारभाव चांगला कडक असतो, नंतर बाजारभाव थोडा कमी होतो. काय शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं? कधी व्यापाऱ्यांशी बोलणं झालंय का? नाही, काय होते साहेब माहितीये का, आता जे सुरुवातीला जे खरेदी घेतात ना ते व्यापारी जे असतात, ते त्यांची एकदा भरती पूर्णपणे झाली तर ते नंतर छोटे व्यापारी राहतात, मग ते पडून मागतात जरा. असा प्रॉब्लेम होतोय. मग ते थोडा प्रॉब्लेमच होतोय बरं का. नंतर जे बाहेर शेतकरी असतात ना, त्यांना कमी दरानेच माल द्यावा लागतो नाविलाज, आणि तो रिटर्न घरी पण येता येत नाही. लांबून आलेले असतात शेतकरी, त्यांना गाडी भाडं वगैरे ते परवडत नाही. तर मार्केटची वेळ सकाळी 7 ते 11-12 वाजेपर्यंत सध्या पाहायला मिळते. हो, मध्यंतरी 8 ते दुपारी 3 केली होती. मग सकाळी 7 ते 11 योग्य का 8 ते 3 योग्य का दिवसभर मार्केट सुरू पाहिजे? चालेल ना. सकाळी आहे ना 7च्या ऐवजी 6ला जरी चालू केलं तरी चालेल. 6 ते 12 राहिलं ना, किंवा दिवसभर जरी राहिलं तर, कारण आपलं मार्केट आंतरराष्ट्रीय तुम्ही म्हणता असतंय काय, नॅशनल लेवलला पण आपलं मार्केट आहे समजा. तसं मार्केटचं आपलं नाव आहे पूर्ण
भारतभरामध्ये. तर हे मार्केट आपलं तांबटाचं 24 तास चालू राहिलं पाहिजे. मी तर म्हणतो सकाळ दुपारपेक्षा ना 24 तास चालू राहिलं पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याला एखाद्या याच्यासारखं लाईनला थांबून राहायची गरज नाही आली पाहिजे. आज दिल्ली सारखे मार्केट, दिल्लीला आपण पाहतो किती मोठमोठ्या गाड्या येतात तिथं खाली होऊन जातात निघून. तसं हे 24 तास राहू दे ना चालू, काय प्रॉब्लेम आहे. थोडीशी चार कर्मचारी स्वतंत्र जागा पाहिजे. हा स्वतः आमचं मार्केट हे सेपरेटच पाहिजे ना, ते इथंच पाहिजे. माझं तरी असं मत आहे. त्याची जागा पण बदलली नाही पाहिजे. तुम्ही ते बाकी तरकाऱ्या वगैरे इकडे तिकडे कुठेतरी करू शकता ऍडजस्ट. तर जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं जुन्नरला कांदा लिलाव आहे, ओतूरला आहे, नारायणगावला टोमॅटो आहे, तरकारी आहे, धनामिती आहे, आळेला गाईंचा बाजार आहे, बेल्ह्याला बैलांचा बाजार भरतो, शेळ्यांचा बाजार भरतो. एक मोठा टर्न ओव्हर आहे. तर ही बाजार समिती तालुक्यात नसतीच तर काय परिस्थिती असती तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची. नाही शेतकऱ्यांची परिस्थिती, मग आपल्याला जे बाहेरचे लोक आता येतात ना आपल्या तालुक्यात, तसं आपल्याला दुसऱ्या तालुक्यात जावं लागलं असतं माल घेऊन विक्रीसाठी. असं आपल्या परिस्थिती आली असती, दुसरं काय होणार आहे. आणि एक तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो. आपला एक जिव्हाळ्याचा मुद्दा असा होता का बुवा जुन्नर मध्ये बैल बाजार होता आपला पूर्वी, तसा तो चालू ठेवावा लागत होता साहेबांनी. म्हणजे असं माझं मत होतं का बुवा त्यांनी जरा एक आम्हाला बी बरं होतं बाई. वरतीला पश्चिम भागातली जी आमची जागा नाही ना. नाही जागा ती मोकळीच पडलेली आहे ना साहेब. ती पूर्वी जो आपला जुना बाजार होता ना बैल बाजार, तो मोकळाच आहे ना. कोर्ट वगैरे झालं, कोर्ट तिकडे आहे ना ते साईडला. आपलं काय रविवारी असं कोर्ट काय रविवारी नसतं ना साहेब. आपला बाजार तर रविवारी भरायचा. म्हणजे थोडंसं म्हणजे मला असं वाटतं का आमच्या भागातली आहेत ना, ह्या सीझनला कसं 4 महिने ना पावसाळ्याचे जे असतात ते म्हशी समजा म्हशी कोणाच्या गाभण असतात, कोणाच्या काय पारेट्या असतात, त्याच्या ते विक्रीसाठी येत असतात तिथं. तर तिथं ते आम्हाला कसं होतं का बाजार भाव लेवल तिथली. मशीनचा बाजार भरतो ना पण. नाही ना साहेब तिथं काहीच नाही ना. म्हशी नाही, शेळ्या बकरं. पहिलं कसं शेळ्या बकरं सगळी यायची. बकरी बाजार भरायचा, बैलांचा भरायचा, म्हशींचा भरायचा. आम्हाला मार्केट रेंज कळत नाही. आम्हाला आमच्या म्हशी विकायचा प्रॉब्लेम होते. उलट तो बाजार चालू झाला पाहिजे. काळे साहेबांना आमची विनंती आहे का बा तो जुन्नर मधला जो बाजार आहे तो व्यवस्थित आपल्या जुन्या आहे त्या जागेवर चालवलं तर चांगले. तुम्ही ज्या वेळेला इमारती बांधशाल त्यावेळेला विषय वेगळा आहे. पण आता जवळजवळ 5 वर्ष ती जागा मोकळीच पडीक आहे ना, तर त्या जागेचा यूज झाला पाहिजे.